नमस्कार, मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण 9वा अध्याय तृतीय अंश, त्यामधला हा 9वा अध्याय. काल आपण 6व्या श्लोकापर्यंत आलो होतो. त्यांनी या अध्यायामध्ये ब्रह्मचर्य वगैरे आश्रमांचं वर्णन आहे. पुढे औरव ऋषी सांगतात, अशा प्रकारे आपला जो अभिमत म्हणजे प्रिस्क्राईब्ड जो वेदपाठ आहे तो समाप्त केल्यानंतर बुद्धिमान शिष्य गुरूंच्या आज्ञेने त्यांना गुरुदक्षिणा देतात आणि गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करायचा. म्हणजे असं असतं. हे राजन, पुन्हा विधीपूर्वक पाणीग्रहण करून म्हणजे विवाह करून आपल्या वर्णानुकूल जी वृत्ती आहे म्हणजे अर्थार्जनाचं साधन, त्यांनी द्रव्योपार्जन करून सामर्थ्यानुसार समस्त गृहकार्य करायचं असतं. पिंडदानादीने पितृगणांची उपासना, यज्ञादीने देवतांची, अन्नदान वगैरे करून अतिथींची, स्वाध्याय वगैरे करून ऋषींची आणि पुत्रोत्पत्ती करून प्रजापतीची, तसेच बली वगैरे अन्नाचा भाग देऊन भूतगण म्हणजे आपण बाहेर काकबली वगैरे ठेवतो ना तसं वात्सल्यभावाने संपूर्ण जगताची पूजा त्यांनी करायची असते. आणि असा पुरुष आपल्या कर्माद्वारा त्याला उत्तम लोक मिळवतो आणि तो जे हवे त्याचे लोक प्राप्त करू शकतो. जो फक्त भिक्षावृत्तीने राहण्याची इच्छा करतो किंवा जो परिव्राजक आणि ब्रह्मचारी वगैरे आहे तर त्यांचा आश्रय गृहस्थाश्रम आहे. म्हणून गृहस्थाश्रम हा सर्वश्रेष्ठ आहे, कारण तो संन्यासी लोकांनाही भिक्षा देतो, ब्रह्मचारी लोकांनाही तो मदत करतो, राजालाही कर देतो. त्यामुळे गृहस्थाश्रमाला आपल्या धर्मामध्ये सर्वश्रेष्ठ मानलेले आहे. हे राजन, विप्रगण जे आहेत ते वेदाध्ययन, तीर्थस्नान, देशदर्शन आणि यासाठी सगळे पृथ्वी पर्यटन करतात. त्यामध्ये ज्यांचं कोणतं निश्चित असं घर नाही किंवा ज्यांचं भोजन प्रबंध होत नाही, जे संध्याकाळी कुठेतरी राहायचं असं पाहत असतात म्हणजे कुठेतरी राहायला जागा पाहत असतात, त्या सगळ्यांचा आधार गृहस्थाश्रमच आहे. हे राजन, असे लोक जेव्हा घरी येतात तेव्हा त्यांना कुशल प्रश्न विचारून मधुर वचनांनी त्यांचं ते स्वागत करतो गृहस्थ, आणि त्यांना शय्या, आसन, भोजन वगैरे देऊन यथाशक्ती त्यांचा सत्कार करतो. जे गृहस्थ किती आवश्यक आहेत समाजाला पहा. गृहस्थाश्रम ज्याच्या घरून अतिथी निराश होऊन परत जातो त्याला तो आपले समस्त दुष्कर्म देतो आणि त्याचं पुण्यकर्म तो घेऊन जातो. म्हणजे अतिथीला जर आपण व्यवस्थित त्याचा सत्कार वगैरे केला नाही तर त्यांनी केलेली पापं ही त्या गृहस्थाला लागतात आणि त्यांनी केलेलं जे अतिथीने केलेलं पाप असतं ते गृहस्थाला लागतं. म्हणजे तो आपलं पुण्य गमावतो थोडक्यामध्ये. आणि मग गृहस्थाच्यासाठी अतिथीचा अपमान करणं, अहंकार किंवा दंभानी त्याच्याशी आचरण करणं, त्याला बघून अरे रे आता कसा आला वगैरे असं त्याला पश्चाताप आपल्याला करणं, त्याच्यावरती प्रहार करणं किंवा त्याला कडू बोलणं हे उचित नाही. अशा प्रकारे गृहस्थ आपल्या परमधर्माचं पूर्णतया पालन करतो आणि मग तो समस्त बंधनांपासून मुक्त होऊन अत्युत्तम लोकाला प्राप्त होतो. म्हणजे गृहस्थांनी जर आपले उचित कर्म केली तर तो निश्चितच स्वर्गप्राप्ती किंवा मोक्षप्राप्ती करून घेतो, भगवंताला प्रिय होतो. आणि जर तसं केलं नाही तर मग नुसतंच दांभिकपणाने उपासना करून काही उपयोग नाही, असा थोडक्यात इथं अर्थ होतो. हे राजन, अशा प्रकारे गृहस्थ उचित कार्य करत ज्याची अवस्था म्हणजे तो आता वृद्ध झालेला आहे, वृद्धत्वाकडे गेलेला आहे, त्या गृहस्थानी आपल्या स्त्रीला म्हणजे आपल्या पत्नीला पुत्रांच्या हाती सोपवायचं किंवा आपल्याबरोबर घेऊन वनामध्ये जायचं. तिथे पत्र, मूलं, फलं याचा आहार करायचा. नंतर लोम, म्हणजे दाढी वगैरे जटा धारण करायच्या.
आणि पृथ्वीवरती शयन करायचं आणि मुनिवृत्तीचा अवलंब करून सर्व प्रकारे अतिथीची सेवा करायची. त्याने कातडीचा किंवा काश किंवा कुशाचा आपला जो बिछाना आहे तो बिछाना घालून त्यालाच आपलं वस्त्र म्हणजे पांघरूण पण बनवायचं. हे नरेश्वर, त्या मुनीसाठी त्रिकाल स्नान सांगितलेलं आहे. अशा प्रकारे देवपूजन, होम, सर्व अतिथींचा सत्कार, भिक्षा, बलिवैश्वदेव ही त्याची विहित कर्म आहेत. म्हणजे हे वानप्रस्थाश्रमाचं सांगितलं त्याने. हे राजेंद्र, वन्य तेल वगैरे आहे त्यांनी शरीराला लावणे आणि शीतोष्ण सहन करणे, हे असं करून तो तपश्चर्येमध्ये राहतो किंवा तसं राहणं हे त्याचं प्रशस्त कर्म आहे. जो वानप्रस्थ हा आश्रम आहे त्यामधला मुनी हा जो आहे तो नियतकर्मांचं आचरण करतो आणि मग संपूर्ण दोषांना अग्नीच्या समान भस्म करून टाकतो आणि नित्य लोकाची प्राप्ती करून घेतो. हे नृप, पंडितगण ज्या चतुर्थ आश्रमाबद्दल बोलतात किंवा ज्या चतुर्थ आश्रमाला भिक्षू आश्रम म्हणतात तर त्याचं वर्णन मी तुला करतो. तू सावधान चित्ताने ऐक. हे नरेंद्र, तिसऱ्या आश्रमानंतर म्हणजे वानप्रस्थानंतर पुत्र, द्रव्य, स्त्री हे सर्वांचा स्नेह पूर्णपणे टाकून द्यायचा, मात्सर्य वगैरे सगळं सोडून द्यायचं आणि चतुर्थ आश्रमामध्ये प्रवेश करायचा. हे पृथ्वीपते, भिक्षूला उचित हे आहे की अर्थ, धर्म आणि कामस्वरूप त्रिवर्ग जे आहेत त्याच्यामधले संपूर्ण कर्म सोडून द्यायचे. शत्रू मित्र समान भाव ठेवायचा, सर्व जीवांचं मित्र व्हायचं, निरंतर समाहित राहायचं म्हणजे समत्व वगैरे सांभाळून. मग जरायुज, अंडज आणि स्वेदज हे जे समस्त जीव आहेत त्यांना वाणी किंवा कर्माद्वारा त्यांना कधीही त्रास द्यायचा नाही आणि सर्व प्रकारच्या आसक्तीचा त्याग करायचा. गावामध्ये 1 रात्र, मोठ्या नगरामध्ये 5 रात्रीपर्यंत त्याला राहता येतं. शिवाय तेवढे दिवस तो राहू शकतो, पण कोणावरही प्रेम किंवा त्यांनी द्वेष कोणाचा करायचा नाही. हा संन्यासाश्रम आहे. ज्यावेळी घरामध्ये अग्नी शांत होतो आणि लोक भोजन करतात त्यानंतर आपल्या प्राणरक्षणासाठी उत्तम वर्णांच्याकडे भिक्षा मागायला जायचं. म्हणजे हा भिक्षेचा नियम आहे की पूर्वी चुलीवर स्वयंपाक असायचा ना, मग सगळ्यांची जेवणं खाणं झाली, मुख्य गृहिणीचं जेवण झालं की पूर्वी चूल विझवायचे, त्यामुळे त्याला अग्निशांत झाला असं म्हणतात. आणि समर्थांच्या वाङ्मयामध्ये सुद्धा त्याने असं सांगितलं की भिक्षा कधी मागायची तर चूल शांत झाल्यावर, म्हणजे सगळ्यांची जेवणी खाणी झाल्यावर मग भिक्षा मागायला जायचं, असं तो नियम आहे. तो इथं सांगितला आहे त्याने. त्यावेळेला केव्हा भिक्षा मागायला जायचं ते. आणि परिव्राजकाला असं हवं की काम, क्रोध, दर्प, लोभ, मोह हे समस्त दुर्गुण त्याला सोडून द्यायला पाहिजेत आणि ममता शून्य राहायला पाहिजे. जो मुनी सर्व प्राण्यांचा अभयदान देतो आणि म्हणजे तो तसा राहतो आणि त्याला कोणापासूनही कधी भीती राहत नाही. जो ब्राह्मण चतुर्थ आश्रमामध्ये आपल्या शरीरामध्ये जे प्राण आहेत म्हणजे दशप्राण, 5 मुख्य आणि 5 उपप्राण, तर त्यांच्या सहित जठराग्नीच्या उद्देशाने आपल्या मुखामध्ये भिक्षान्नरूप हवीचं हवन करतो. म्हणजे जे भिक्षान्न मिळालेलं आहे ते यज्ञ म्हणून तो घेतो. उदरभरण हे जाणीचे यज्ञकर्म अशा पद्धतीने. आणि असं त्यांनी केल्यानंतर त्याला हे त्याचं अग्निहोत्र आहे, त्यामुळे तो अग्निहोत्राच्या लोकांना प्राप्त होतो. जो ब्राह्मण म्हणजे कधी ब्रह्मापासून भिन्न नाही आणि संपूर्ण जगत भगवंतच आहे असा ज्याचा संकल्प आहे, असा ब्राह्मण बुद्धियोगाने युक्त होऊन यथाविधी आचरण करतो आणि मोक्षाश्रम जो आहे त्याची पवित्रता आणि सुखपूर्वक त्याचं आचरण करतो, तो निरिंधन अग्नीसारखा शांत होतो आणि मग ब्रह्मलोक प्राप्त करतो. या ठिकाणी विष्णू पुराणातला 3य अंशामधला 9वा अध्याय संपतो. यामध्ये 33 श्लोक आहेत. धन्यवाद.